नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे। मित्रांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे आणि हा हप्ता PM नरेंद्र मोदी यांच्या हातातून वितरित होणार आहे। आता हा हप्ता किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि ही सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, शेतीची मशागत झाली असून आता पेरणीची प्रतीक्षा आहे। मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर आहे। आता बियाणे आणि खतासाठी शेतकरी तजवीज करत आहेत। त्याला सरकारकडून एक छोटीशी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे। PM किसान योजनेचा 23वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। या विशेष तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे PM किसानचा 23वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करतील। 13 मार्च रोजी या योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता, तर आता या तारखेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही दाव्यांनुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता 18 जून रोजी येऊ शकतो, पण सरकारतर्फे अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात येते, त्यामुळे जोपर्यंत अधिकृत तारीख समोर येत नाही तोपर्यंत याविषयी काही सांगता येत नाही। ही तारीख चर्चेत येण्यामागे कामागील हप्ता जमा होण्याचे कनेक्शन आहे। मित्रांनो, 2024मध्ये 18 जून रोजी 17वा हप्ता जमा करण्यात आला होता। त्यावेळी देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होते। त्यामुळे यंदा 18 जून रोजी 23वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता शेतकऱ्यांना सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे। 23वा हप्ता कधी जमा होणार की नाही हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर स्टेटस तपासणे आवश्यक आहे। त्यासाठी pmkisan.go.in या संकेतस्थळावर किंवा या पोर्टलवरती जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉग इन करावे। नो युअर स्टेटस हा पर्याय निवडून स्टेटस चेक करा। यामध्ये जर तुमच्या नावासमोर काही त्रुटी दाखवत असतील तर ती अगोदर दूर करा। लँड सीडिंग वा KYC समोर नो असेल लिहिलेलं असेल तर लगेचच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ही माहिती ताबडतोब अपडेट करा। त्यामुळे तुमचा PM किसानचा हप्ता थांबणार नाही। मित्रांनो, शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून सुद्धा फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट करू शकतात। त्यांनी या साईटवर आधार बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा। तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा। त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा आणि अखेरीस सबमिट बटन दाबावे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती। आता PM किसान सन्मान निधीचे पैसे 18 जूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात, परंतु ते होणार की नाही ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।